हॅलो, नमस्ते सर्वांना. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण जाणार आहोत अक्कलकोटला. वाजलेले आहेत 8, 9:30ची गाडी आहे. आपण सर्व तयारी झालेली आहे. आपण आता निघूया. सकाळची मस्त पूजा वगैरे झालेली आहे. अनुकाव रेडी होऊन बाहेर गेलेले आहेत. आपण आता निघूया. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आता पोचलेलो आहोत पुणे स्टेशनला. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण 2017मध्ये श्री स्वामी समर्थांचे प्रत्यक्ष उठलेले पाऊल व्हिडिओमध्ये आपण पुढे पाहणार आहोत आणि पहिला काढलेला फोटो. मी आधी अक्कलकोटला जाऊन आलेली आहे, पण बाकीची पूर्ण फॅमिली पहिल्यांदाच चालली आहे अक्कलकोटला. त्यामुळे ते जास्त एक्सायटेड आहेत, जास्त आतुर आहेत श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेण्यासाठी. सोलापूरला पोचलेलो आहोत. ट्रेन अगदीच 1-1.5 तास लेट आहे. खूप गरमी आहे. सोलापूरला पोचलो आहे. आता इथून पुढे आपण एकतर बसने, प्रायव्हेट रिक्षा करून किंवा जीपने जाणार आहोत. आता इथे उतरल्यानंतर सगळेजण थकलेले आहेत आणि लहान मुलं ट्रेनमध्ये काही खेळणे घेणार नाहीत. असं कधी होणार आहे का? आपण अक्कलकोटला एक रात्र राहणार आहोत, त्यामुळे जाण्याची काही घाई गडबड नाही आहे. आताच उतरलो आहे आपण ट्रेनमधून सोलापूरला. इथून जवळजवळ 1 तास लागणार आहे अक्कलकोटला. तर आपण बहुतेक तर एक जीप करूया, जेणेकरून सर्व सोबतच जातील आणि इतके थकलेलो आहोत. अशी रूम आपण बुक केलेली होती. छान आहे. 2 बेड आहेत. इतरांचाही झोपण्याची सोय आहे. हवेशीर आहे. खरं तर गरमी खूप आहे इथे सोलापूरला. बाथरूम पण व्यवस्थित आहे. आपण आता रूममध्ये तर आलेलं. अनु पहिल्यांदा आडवी झाली. खूप थकलेत सर्वजण. 4 वाजता अक्कलकोटमध्ये पोहोचलो. नाश्ता वगैरे करून रूमवर आलो. तासभर आराम केला आणि सर्वांनी आता मस्तपैकी आंघोळ करून व्यवस्थित आवरलेलं आहे. साडी नेसले, मुलींनी छान असं आवरलेलं आहे. आम्ही सर्व व्यवस्थित आवरून आता स्वामींच्या दर्शनासाठी जाणार आहोत. आता एवढ्या लांब स्वामींच्या दर्शनासाठी आलो, पण नंतर व्यवस्थित आवरून दर्शन घेतलं पाहिजे. काव्याने छानपैकी आवरलेलं आहे. आता 6 वाजलेले आहेत. आमचं सर्व व्यवस्थित आवरून झालेलं आहे. आरती आपल्याला 8ची मिळणार आहे, पण थोडंसं लवकर जाऊयात. थोडी गर्दी पण असणार आहे आणि अक्कलकोट थोडंसं फिरूया. मंदिरात दर्शनही होईल आणि अक्कलकोटला थोडं जवळजवळ काही स्पॉट्स आहेत ते पण आपण पाहूया. तर आता ही चावी अशी आहे, हे असं 8 टाकलं द्यायचं की मग हे चालू होतं. आता सगळं अंधार आहे. जर मी 8 टाकलं तर सगळं असं लाईट वगैरे चालू होतं. आणि आपण रूम टूर घेऊया. तर आता आपण बघूया मम्मी आणि आई आतमध्ये काय करतात. आवरा पटकन. आता आमचं आवरून झालेलं आहे. आवरून झालेलं आहे. 6:30 वाजले. आता आरती भले 8ची आहे, पण आपण खाली जाऊया. गर्दी असणार आहे. आपल्याला तासभर तरी लागेल ना दर्शनाला, म्हणून आपण लवकर जाऊयात आणि आसपास काय आहे स्पॉट्स असतील तिकडूया. आवरा पटकन. मोबाईलचं पाऊच आहे. मोबाईलचे सर्वांचे मोबाईलचे एका पाऊचमध्ये. तर आता आपण निघूयात. सगळ्यांचं आवडलेलं आहे आणि हे बघा इथे किती मस्त फोटो लागलाय. स्टार्ट.
जाऊया. पडशील. आता आम्ही निघालो आहोत. तुम्ही सर्व म्हणत असाल ही कोण आहे, तर ही आहे माझ्या मावशीची बहीण सई. हॅलो फ्रेंड्स. कोण आहे काऊ? फ्रेंड आहे तुझी का बहीण आहे? मंदिर परिसरात आपण आलेलो आहोत. गर्दी तर खूप आहे आणि इथे आल्याला एक क्यूट अशी मुलगी टीका लावते सर्वांना. आपण सर्वजण टीका लावूया आणि दर्शनाच्या रांगेत उभं राहूया. क्यूट वाटते ना, एवढी छोटी आहे, छान काम करते. मंदिरात गर्दी तर खूप होती, परंतु गाभाऱ्यात स्वामींचं दर्शन घेतल्यानंतर खरंच असं वाटतं की स्वामी म्हणतात, आमच्यावर ठेवलेला विश्वास कधीच वाया जाणार नाही. फक्त योग्य वेळ येईपर्यंत संयम ठेव. आणि तसंच आम्ही स्वामींनी सांगितल्याप्रमाणे संयम ठेवून छान असं दर्शन घेतलं. मंदिर परिसरात गर्दी तर खूप होती. नक्कीच सुट्टीचा दिवस होते, सॅटर्डे संडे. मंदिरात गर्दी तर खूप होती. प्रसन्न मनाने दर्शन घेतले स्वामींचे आणि मंदिरातली प्रत्येक गोष्ट कॅमेऱ्यात कैद केली व्हिडिओच्या मार्फत. आणि एवढी गर्दी असूनही पटकन काही फोटोज क्लिक केले. त्यात कोणी आलंय तर कोणी नाही, हे ते फोटोज. गर्दीच एवढी होती. गाभाऱ्यात पहा, ही एवढी गर्दी की माणसांना बसायलाही जागा नव्हती. मे महिना होता, त्यात सुट्टीचे दिवस म्हटल्यानंतर स्वामींच्या दर्शनासाठी एवढी गर्दी असणारच. तरी खूप छान पॉझिटिव्ह वाईब्स होत्या. दर्शन तर खूप छान झालं. आता पुढचा प्लॅन आहे की अक्कलकोटमध्ये जे आजूबाजूला मठ आहेत, मंदिर आहेत, ते फिरण्याचा. गाभाऱ्यात दमलेलो आम्ही. दर्शनासाठी थोडा वेळ लागला, पण छान दर्शन झालं. आपण स्वामींचं दर्शन झाल्यानंतर थोडासा लेट झाला आहे, थोडासा ब्रेक घेतला आणि श्री गुरु मंदिर बाळप्पा मठ अक्कलकोट इथे आलेलो आहोत. रात्रीचा थोडा लेट झाला आहे, तर हे मंदिर मठ चालू आहे. भरपूर भाविकांची गर्दी आहे आतमध्ये. आणि इथे आल्यानंतर एक गोष्ट आवर्जून पहा तुम्ही की प्रत्येक मठ मंदिर हे जुन्या बांधकामातले जे होते, जसे होते तसेच पाहायला तुम्हाला मिळतात. मठ असो, बरीचशी घरं, वाडे, हे सर्व जुन्या पद्धतीचं बांधकाम केलेले आहे. आणि आतमध्ये तर प्रसादासाठी खूप छान शिस्त पद्धतीने
व्यवस्था केलेली होती, जेणेकरून सर्वांना व्यवस्थित प्रसाद मिळेल. आम्हीही थोडा वेट केला आणि पोट भरून प्रसाद खाल्ला. आणि इथे आल्यानंतर पाहतो तर काय, प्रत्यक्ष स्वामी समर्थांच्या पायांचे ठसे. आणि हे मूळ फोटो आहे बघा, 1872 मधलं अमेरिकेच्या कोडॅको कंपनीनं काढलेला आहे बघा. मूळ फोटो. जेव्हा स्वामींची आज्ञा नव्हती तेव्हा 5 प्रकारे फोटो घेण्याचा काटोकारपर्यंत त्याने प्रयत्न केला होता, परंतु स्वामींनी प्रोत्साहन दिलेला आज्ञा नसल्यावर. चिवली घाल मगर फोटो ब्लँक निघणे असं दृष्टांत दिलं. स्वामींच्या त्यांनी क्षमस्व मागितलं, स्वामी आम्हाला क्षमस्व करावं, तुमची आज्ञा न घेता आम्ही फोटो घेण्याचा प्रयत्न केला, ते फोटो आलेले नाहीत. आता तर तुमची आज्ञा असेल, पूर्ण सेवेकरी आम्हाला एक फोटो हवा आहे म्हणून त्यावेळेस आज्ञा दिल्यावर फोटो आलेला आहे बघा. त्या तिकडं पूर्ण सेवेकरीची माहिती देतो. या 1872 मधलं मूळ फोटो आहे बघा. पहिल्यांदा चालेल जेव्हा स्वामी तेव्हा 5 फरवरी अमेरिकेचे लोक फोटो घेण्याचा प्रयत्न केला होता. स्वामींनी आज्ञा नसल्यावर त्यांना दृष्टांत दिला, चिमणी घाग मगर असं दृष्टांत दिला. आज्ञा नसल्यावर कसं फोटो येऊ शकतो. स्वामींचे शरण जाऊन स्वामी आम्हाला क्षमस्व करावं, तुमची आज्ञा न घेता आम्ही फोटो घेण्याचा प्रयत्न केला, ते फोटो आलेले नाही. आता जर तुमची आज्ञा असेल तर पूर्ण सेवेकरी आम्हाला फोटो हवा. त्यावेळेस हे आज्ञा दिल्यावर फोटो आलेला आहे बघा. उजवीकडे खाली बसलेले चोळाप्पा महाराज आहेत, डावीकडे खाली बसलेले चोळाप्पा महाराजांचे जावई आहेत श्रीपाद भट. हे हात जोडून थांबलेले बाळाप्पा महाराज आहेत बघा कोपऱ्यात. खांद्यावर चवळी घेऊन थांबलेले भुजंगा. अक्कलकोटच्या राजाने स्वामींच्या सेवेसाठी त्यांची नेमणूक केली. कोपऱ्यात पांढऱ्या साडीच्या सुंदराबाई आहेत बघा. इकडं शिवकालीन राम मंदिर आहे, पुढे गोशाळा आहे. पाठीमागे 8 ते 10, दुपारी 12:30 ते 2 दोन्ही वेळेस महाप्रसाद दिला जातो इथं बाळाप्पा महाराज असल्यापासून. या फोटो ते तुम्ही घेऊ शकता. हा आहे स्वामी समर्थांचा मूळ फोटो. प्रत्येकाने फोटो काढला या फोटोचा, कारण हा क्षण पुन्हा येणे नव्हे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत स्वामी समर्थांचे प्रत्यक्ष पाऊलखुणा उठलेल्या आहेत या मठामध्ये. तुम्हीही दर्शन घ्या. हे जे व्हाईट कलरचे स्क्वेअर आहेत त्याच्यामध्ये पाऊलखुणा आहेत स्वामी समर्थांच्या. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.